पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूर एअरबेसवर घेतली जवानांची भेट। पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आदमपूर एअरबेसवर मोदींची जवानांशी बातचीत। मोदींच्या भेटीमुळे जवानांचं मनोबल वाढलं। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। भारताच्या हल्ल्यात पाकच्या सशस्त्र दलाचे 11 जवान ठार। पाक लष्कर दलाचे 6 तर हवाई दलाचे 5 जवान ठार। पाकिस्तानच्या लष्करानं दिली कबुली। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र। पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये लावले दहशतवाद्यांचे पोस्टर, तर दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार 20 लाखांचं बक्षीस। एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची येत्या 25 मे रोजी दिल्लीत बैठक। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी घेणार आढावा। प्रशासनाच्या समन्वयाबाबत करणार चर्चा। उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थवर तब्बल अर्धा तास खलबत। भेटीत कुठलीही राजकीय चर्चा नाही, तर आमचं राजकारणापलीकडचे संबंध। राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू। पारंपरिक कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन। सीएसएमटी स्थानकावर प्लॅटफॉर्म साफ करणारी मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळली। मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे सीएसएमटीवरती मोठा अनर्थ टळला। आणि राज्यात 10वीचा निकाल 94.10%, 98.22% कोकण विभागाची बाजी, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा। यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस।